या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात पोलिसांसंदर्भात चुकीच्या पद्धतीने आदेश देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध व्यक्त करण्यात आला। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिद मणियार, माजिद पटेल, मनोहर दोंतुल, आकिब नाईकवाडी, अमर आंबट, अशफाक मुल्ला, मुजाहिद हुंडेकरी आदी उपस्थित होते। धिक्कार असो अब्दुल सत्तारचा धिक्कार असो। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या मंत्री अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर। संघटनेचा विजय असो। अरे अपना बिडो बच्चो करो। या मंत्री अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे अपना बिडो बच्चो करो। प्रहार संघटनेचा खाली मुंडीवर पाय। अरे या नालायक अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या नालायक अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अब्दुल सत्तारचा राजीनामा घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे। महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, 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 महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, जिंदाबाद। शक्ती पक्षाचा विजय असो। अरे या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या अब्दुल सत्तारचं कतारचा निषेध असो, निषेध असो। पोलीस प्रशासनावर एकेरी भाषा करणाऱ्या अब्दुल सत्तारचा निषेध असो, निषेध असो। चला या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। 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 चोरा सर का बाजूला सर का। अब्दुल सत्तार मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। मंत्री अब्दुल सत्तार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, 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 जिंदाबाद। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर। बाजूला बाजूला पलवान, बाजूला हो पलवान। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या मंत्री अब्दुल सत्तारचं करायचं। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या अब्दुल सत्तारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले मागच्या वेळेस सुद्धा रामभक्त बजरंगबद्दल आपल्या हनुमानांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं। त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा, त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली। या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे, भडव्या तू एक मंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे, स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो। काय म्हणाला अब्दुल सत्तार? ए पोलीस असं वक्तव्य केलं। पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत, तुझे नौकर नाहीत। तू ज्यावेळेस ताफ्यात फिरतो, ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शकतो। जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं, आज तुझ्या प्रतिमेला शेण फासलेलं आहे, शेण लावून आंदोलन केलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून। भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढं बघणार नाही, हे या माध्यमातून सांगतो। पोलीस हे आपले महाराष्ट्र पोलीस हे आपले रक्षक आहेत, भक्षक नाहीत, हे तुला समजायला पाहिजे। पोलिसांबद्दल एकेरी भाषा केली त्याबद्दल आम्ही तुझा एक नाही 10 वेळा निषेध करतो। नाही तुम्ही त्या क्लिपमध्ये बघा, अब्दुल सत्तार स्वतः सांगतायत पोलिसांना, पोलीस स्वतः कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा लाठीचार्ज करत नाहीत। स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना मारा, कोपऱ्यात घ्या, इकडे घ्या, त्यांना आतमध्ये टाका। जखमी झाले जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी त्या अब्दुल सत्तारांची आहे। अब्दुल सत्तार मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत सिल्लोड मतदारसंघाचे। एक तर तुम्ही मला सांगा, एक तर तुम्ही त्या डान्सचा प्रोग्राम ठेवता, मग डान्सचा प्रोग्राम ठेवणार एका महिलेला तुम्ही जेवढे डान्ससाठी पैसे देणार आहेत ते पैसे देऊन त्यांना तुम्ही साडी चोळी करून आहेर करून जर पाठवलं तर ही महाराष्ट्रात गाजणारी बातमी आहे।
तुम्ही त्यांचा डान्स करतात, त्याच्यामुळं पब्लिक जमा होतात. पब्लिक जमा झाल्यानंतर तुम्ही पब्लिकला सांगतात पोलिसांच्या मार्फत मारा. 1000 पोलीस आहेत, 50,000 पब्लिकला. तुझ्या बापाचं राज्य आहे का? पोलीस तुझ्या बापाचे कोण आहेत? हां, तुझे नौकर आहेत का तुझ्या बापाचे? हे आम्हाला सांगायचं. पोलीस हे वर्दीत ज्या वेळेस असतात त्यावेळेस तू गर्दीत फिरू शकतो, नाही तर तू फिरू शकणार नाही. हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपल्याला. का विरोधी कोण घुसले म्हणते? कोणी विरोधी कोणी नाही आहे. लक्षात ठेवा, हुल्लडबाजी करणारे लोक असते तिथं. विरोधी कोणी नाही. हे ह्याचीच रणनीती आहे. आणि हा नालायक माणूस आहे, नेहमी गरळ वोकत असतो. मागच्या वेळेस हनुमानांबद्दल, रामभक्त हनुमानबद्दल बोलला. तुला काय अधिकार आहे बोलायचा? उलटं मुस्लिम धर्म यामध्ये बदनाम होतो. तू उलटं लोकप्रतिनिधी असून जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन दाखवण्याच्या वेळी तू हनुमानांना बोलला, तू नालायक माणूस आहे. तुला काय अधिकार आहे बोलायचा? हरामखोर आहेस तू. लक्षात ठेव, लोकप्रतिनिधी असून तू लोकांच्याबद्दल आणि पोलिसांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुझा 10 वेळा निषेध करतो. राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला. एकीकडे आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या 50,000 लोकांच्या मतावर निवडून आला त्याच लोकांना मारण्यासाठी ही भाषाहिनी करतो, त्याचा मी निषेध करतो. आणखी दुसरी गोष्ट सांगतो, यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेची शिवीगाळ करून त्यांनी मात्र जे ना अनेक हिंदूंचं मनसुद्धा दुखवलं. मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा. कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचं लायकीचा आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचं लायकीचा आहे. आणि तिसरी एक गोष्ट सांगतो, ज्या पोलिसांच्या गराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो. तुझी शपथ कुठे गेली? तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेषबुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही. अरे तू त्या शपथेला सुद्धा विसरला. आज तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला, आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे, उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद. तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्ससह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.